बोलणारे झाड, जादूची गोष्ट. मुलांनो, तयार आहात एका जादुई प्रवासाला, जिथे एक झाड तुमच्याशी बोलणार आहे. एका गावात एक खूप जुनं वडचं झाड होतं. पण आता मुलं त्याच्याशी बोलत नव्हती, खेळत नव्हती. सगळे मोबाईलमध्ये व्यस्त होते. वडाला खूप वाईट वाटलं. त्याला वाटलं, ही मुलं माझ्याशी का बोलत नाहीत. आन्या नावाची एक मुलगी वडाजवळ गेली आणि तिने वडाचं दुःख जाणलं. आन्याला एक युक्ती सुचली. तिने सगळ्या मुलांना बोलावलं आणि म्हणाली, आपण वडाच्या गोष्टी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करूया. मुलांनी वडाच्या गोष्टी रेकॉर्ड केल्या आणि इंटरनेटवर टाकल्या. वडाच्या गोष्टी जगभर पोहोचल्या. मुलं परत वडाजवळ खेळायला आणि गोष्टी ऐकायला येऊ लागली. वडाला खूप आनंद झाला. त्याला समजलं, मोबाईल वाईट नाही, तो आपल्याला निसर्गाशी जोडू शकतो. आणि वड बनला जगातला पहिला बोलणारा आणि गोष्टी सांगणारा जादूचा वृक्ष. आता तुमची पाळी. तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या झाडांशी बोला, त्यांच्या गोष्टी रेकॉर्ड करा आणि जगाला सांगा. निसर्गाला समजून घ्या आणि इतरांनाही सांगा. चला, निसर्गाचे मित्र बनूया.